दिल्लीत सुरू असलेल्या एआय समिटमध्ये मानवी जीवन सुसह्य सर्वेक्षण करणाऱ्या अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येते। यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलंय त्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगत एआय प्रणालीनं। भविष्यातील कार केवळ एक वाहन नसून ती तुमचा एक स्मार्ट सोबती म्हणून काम करणार आहे। ते कसं ते आज आपण आपल्या छोटी गोष्ट या सेगमेंटमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी दिव्या तुमचं तरुण भारतमध्ये स्वागत करते। या एआय समिटमध्ये सर्वात रोमांचक तंत्रज्ञान म्हणजे व्हॉइस कंट्रोल ड्रायव्हिंग सिस्टीम। आतापर्यंत कार चालवण्यासाठी स्टीअरिंग, ब्रेक आणि एक्सेलेटर याचा वापर करावा लागतोय, मात्र आता नवीन एआय तंत्रज्ञानामुळे कार तुमच्या तोंडी सूचनानुसार धावू लागणार आहे। चालकाने फक्त डावीकडे वळा, उजवीकडे वळा किंवा थेट पुढे जा असे आदेश दिले की वाहन त्यानुसार हालचाल करणार आहे। यामुळे शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तींना किंवा प्रवासादरम्यान आराम शोधणाऱ्यांना ड्रायव्हिंग करणे अधिक सोपं आणि सोयीचं जाणार आहे। आता झोप लागल्यास एआय देणार समज। लांबच्या प्रवास ड्रायव्हरला डोळा लागल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठं आहे। यावर मात करण्यासाठी फेशियल रिकग्नायझेशन म्हणजे चेहरा ओळखणारी प्रणाली सादर करण्यात आली आहे। ही प्रणाली ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवते। ड्रायव्हरला थकवा जाणवू लागल्यास किंवा झोप येत असल्याचे संकेत मिळताच सिस्टीम तात्काळ अलार्म वाजवणार आहे। विशेष म्हणजे ड्रायव्हरने प्रतिसाद न दिल्यास कार सुरक्षित ठिकाणी नेऊन पार्क करण्याची क्षमताही या प्रणालीमध्ये आहे। याशिवाय कार चोरीच्या घटनांपासून वाचवण्यासाठी प्रगत बायोमेट्रिक सिक्युरिटी सिस्टीम लॉन्च करण्यात आली आहे। या तंत्रज्ञानानुसार कार सुरू करण्यापूर्वी ड्रायव्हरला बायोमेट्रिक पडताळणीतून उदाहरणार्थ फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन मधून जावं लागेल। केवळ अधिकृत व्यक्तीच वाहन सुरू करू शकेल, ज्यामुळे चोरी होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येईल। आवाजावर चालणारी ही कार तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। तसेच तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टा, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका।